चला मैत्रिणींनो, आज आपण मेथीपासून बनणाऱ्या 7 वेगवेगळ्या रेसिपी बघणार आहोत। रेसिपी अगदी पटकन होणाऱ्या आणि पौष्टिक आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, तुमच्या फार उपयोगी पडेल। तर पाहूयात पटकन होणारी चविष्ट मेथीचं पिठलं रेसिपी। तर 5 मिनिटात हा गरमागरम पिठला बनून तयार होतो। तर चला मग व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे रेसिपी तुम्हाला परफेक्ट समजेल। सगळ्यात आधी कढईमध्ये मोठा 1 चमचा तेल टाकून घ्यायचं आहे। तेल गरम झाल्यानंतर जिरे आणि मोहरी टाकून घ्यायची। मोहरी जिरे व्यवस्थित तडतडून घ्यायची। कच्ची राहिली तर खाताना ते कडवट लागतात। त्यानंतर 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या अगदी बारीक चिरून टाकायच्या आहेत। चिरल्यामुळे खाताना जो फ्लेवर येतो तो छान लागतो, किंवा तुम्ही ठेचून देखील टाकू शकता। थोडीशी कढीपत्त्याची पाने टाकून घ्यायची। आता इथं मी हिरवी मिरची बारीक चिरून टाकलेली आहेत। 6 ते 7 हिरव्या मिरच्या इथं मी वापरलेल्या आहेत। तुम्ही कमी तिखट खात असाल किंवा जास्त तिखट खात असाल त्यानुसार हिरवी मिरची कमी जास्त करू शकता। त्यानंतर 2 मोठ्या आकाराचे कांदे बारीक चिरून टाकून घ्यायचे आहेत। कांदा इथं मी थोडासा जास्त वापरलेला आहे। आमच्या घरामध्ये कांदा थोडासा जास्त लागतो, तुम्ही कमी सुद्धा वापरू शकता। आता मध्यम गॅसवरती गुलाबी रंगावर कांदा परतवून घ्यायचा आहे। छान असा कांदा परतला की यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आहेत मेथी। तर मेथी निवडून स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे। तर जवळजवळ इथे मी 1.5 वाटी मेथी टाकून घेतलेली आहे। त्यासोबत 1.5 चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे आणि मध्यम गॅसवरती मेथीला छान असं परतवून घ्यायचं आहे। तुम्ही कधीच पिठलं बनवलं नसेल, खास करून मेथीचं पिठलं बनवलं नसेल तर या पद्धतीने नक्की बनवून पहा, फार आवडेल। आता छान मेथी मध्यम गॅसवरती शिजवून घ्यायची आहे। 2 ते 3 मिनिटे लागतात फक्त शिजण्यासाठी। तोपर्यंत तुम्ही मला हा व्हिडिओ कुठून पाहता कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा, म्हणजे मला सुद्धा कळेल की माझा व्हिडिओ कुठेपर्यंत पोहोचलेला आहे तो। आता इथे बघू शकता 2 मिनिटात मेथी अगदी छान इथं शिजलेली आहे। त्यानंतर यामध्ये बेसन पीठ टाकून घ्यायचं आहे। तर इथे मी 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे, त्यामधलं अर्धी वाटी टाकून घेणार आहे आणि बेसन पीठ टाकून घेतल्यानंतर मिनिटभरासाठी परतवून घ्यायचं आहे। त्याचसोबत अर्धा चमचा हळद देखील टाकून घेतलेली आहे। जास्त वेळ बेसन भाजायचं नाही। बेसन जर तुम्ही जास्त भाजला तर ते खाताना कडवट लागतो, किंवा ओव्हर कुक झालं तर एकदम कडवट फ्लेवर येतो। त्यामुळे फक्त मिनिटभरासाठी मंद गॅसवरती भाजून घ्यायचं आहे बेसन पीठ। तर बघू शकता छान इथं बेसन पीठ भाजलेलं आहे। आता इथं आपल्याला एक ट्रिक वापरायची आहे, ते म्हणजे गरम पाणी। गरम पाणी अगदी थोडं टाकून घ्यायचं आहे। सुरुवातीला अर्धा ग्लास टाकून घ्यायचा आहे आणि लगेच मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे यामध्ये गुठळ्या वगैरे पडत नाही। तुम्ही जर नॉर्मली सुद्धा बेसन बनवत असाल किंवा पिठलं बनवत असाल ना, त्यावेळेस ही ट्रिक नक्की वापरून पहा। आधी बेसन पीठ भाजून घ्यायचं तेलात आणि त्यानंतर त्यामध्ये गरम पाणी टाकून परतवून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं, म्हणजे एक सुद्धा गुठळी राहत नाही। आणि त्यानंतर जितकं आपल्याला पातळ बनवायचं आहे पिठलं त्यानुसार गरम पाणी टाकून घ्यायचं आहे। तर इथं बघू शकता सुरुवातीला मी थोडंच गरम पाणी टाकलं आणि त्यानंतर आता जेवढं मला पातळ बनवायचं आहे त्यानुसार मी पुन्हा गरम पाणी टाकून घेतलेलं आहे, म्हणजे यामध्ये एक सुद्धा गुठळी राहत नाही आणि चवीला सुद्धा छान लागतो, कच्चा लागत नाही बेसन। आता यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊयात आणि त्याचसोबत इथं मी शेंगदाणे तळून त्यांचा जाडसर कूट केलेला आहे, भाजून घेतलेलं नाही। तळून घेतल्यामुळे याचा फ्लेवर छान येतो शेंगदाण्याचा। बघू शकता जाडसर असं कूट केलेलं आहे आणि आता हे सगळं छान असं मिक्स करून घेऊयात। तुम्हाला जर या स्टेजवरती मीठ कमी लागत असेल तर तुम्ही अजून थोडंसं मीठ तिथं टाकू शकता। आता फक्त 2 मिनिटे आपल्याला हे मंद गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे इथं आपलं गरमागरम मेथीचं पिठलं बनून तयार होतं। तर बघू शकता 2 मिनिटांनंतर मस्त असं झणझणीत मेथीचं पिठलं बनून तयार झालेलं आहे। भाकरीसोबत, चपातीसोबत, भातासोबत खाऊ शकता, एक नंबर लागतं। तर तुम्ही अजून ही रेसिपी ट्राय केला नसेल तर मेथीचा सीझन आहे तोपर्यंत ही रेसिपी नक्कीच ट्राय करून पहा। रेसिपी कशी वाटली कमेंट्स मध्ये मला नक्कीच सांगा। पिठलं या पद्धतीने बनवलं नसेल किंवा गुठळ्या होत असेल तर ही ट्रिक वापरून नक्कीच बनवून पहा। आता पाहूयात या पुढची रेसिपी। मटणाची ही रेसिपी तुम्ही जर एकदा बनवली तर नेहमी याच पद्धतीने बनवून खाल, चवीला म्हणाल तर एक नंबर आणि बनवायला अगदी सोपी। चमचाभर तेलामध्ये काही खडे मसाले आणि कांदा परतवून घ्यायचा। बेसिक खडे मसाले इथे मी वापरलेले आहेत। त्यानंतर स्वच्छ धुतलेलं मटण, लसूण आले पेस्ट, हळद, मीठ आणि गरम पाणी टाकून परतवून घ्यायचं आणि कुकरचं झाकण लावून जवळजवळ 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। आता इथे लसूण, आले, हिरवी मिरची, जिरं, कोथिंबीर यांचं एक वाटण बनवून घ्यायचं। मटण देखील इथं व्यवस्थित शिजलेलं आहे। आता स्टॉक वेगळं आणि मटण वेगळं करून घ्यायचं। मटणाला तेलामध्ये 5 मिनिटे फ्राय करून घ्यायचं। असा कलर आला की यामध्ये बनवलेलं हिरवं वाटण टाकून घ्यायचं आणि परतवून घ्यायचं। आता बारीक चिरलेली मेथी, मीठ, गरम मसाला पावडर टाकून छान मिक्स करून घ्यायचं। मटणाचा स्टॉक टाकून घ्यायचं, मिक्स करून 10 मिनिटे बारीक गॅसवरती शिजायला ठेवायचं। 10 मिनिटांनंतर मस्त चमचमीत मटण मेथी बनवून तयार झालेली आहे। चपाती सोबत, भाकरी सोबत तर अप्रतिम लागते, नक्की ट्राय करून पहा। रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, फॉलो आणि नेक्स्ट रेसिपी कोणती हवी ते देखील कमेंट्स मध्ये नक्की सांगा।
मेथीपासून तुम्ही अजून ही रेसिपी ट्राय केला नसेल तर आताच ट्राय करून पहा. 4 ते 5 दिवस टिकते. चवीला एक नंबर आहे आणि बनवायला तर फार सोपी आहे. तर चला मग बनवूयात. सगळ्यात आधी मेथीची भाजी स्वच्छ धुवून निवडून बारीक चिरून घ्यायची आहे. 1 वाटी गव्हाचे पीठ, 2 चमचे बेसन पीठ, 2 चमचे रवा, मीठ, हळद, बारीक चिरलेली मेथी, 2 उकडलेले बटाटे, पांढरी तीळ टाकून घ्यायची. हिरवी मिरची, लसूण, जिरे आणि कोथिंबीरचा ठेचा टाकून घ्यायचा. छान मिक्स करून कणिक मळून घ्यायचं. मळलेल्या कणकेतून छोटा गोळा घेऊन त्याची पुरी लाटून घ्यायची आणि गरम तेलामध्ये तळून घ्यायची. आता ही पुरी खायला किंवा चहा सोबत खायला एक नंबर लागते. संध्याकाळच्या छोट्या मोठ्या भुकेसाठी बनवू शकता. नक्की ट्राय करून पहा. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, फॉलो. आता पाहूया त्यानंतरची पुढची अगदी साधी सोपी पण चवीला एक नंबर अशी मेथीची रेसिपी. तर इथं मी साधी सोपी मेथीची भाजी बनवणार आहोत. याकरिता मेथीची भाजी स्वच्छ निवडून धुवून करून घेतलेली आहे. आता कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं. तेल गरम झालं की भरपूर असं लसूण आणि हिरवी मिरची टाकून घ्यायची. फक्त लसूण आणि हिरवी मिरची टाकून आपण ही भाजी बनवणार आहोत. छान परतलं की यामध्ये मेथीची भाजी टाकून घ्यायची. चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आणि भाजी शिजवून घ्यायची. थोडंसं पाणी यामधलं आटलं की शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं. इथं जास्तच बारीक झालेलं आहे शेंगदाण्याचं कूट. तुम्ही थोडंसं मोठं जाडसर कूट टाकून शिजवून घेऊ शकता. तयार आहे इथं अगदी साधी सिंपल पण चवीला एक नंबर लागणारी मेथीची भाजी. मेथीच्या भाजीचा आणखीन एक प्रकार ठेचा तर फार वेळा खाल्ला असेल पण एकदा या पद्धतीने बनवून पहा. तुम्हाला फार आवडेल. कढईमध्ये 1 वाटी शेंगदाणे, थोड्याशा हिरव्या मिरच्या, थोडंसं तेल टाकून छान खमंग परतवून घ्यायच्या. मिरच्यांना डाग पडलं की गॅस बंद करून घ्यायचा आणि यामध्ये लसूण, जिरे, कोथिंबीर टाकून परतवून थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं. थंड झालं की वरवंटा पाट्यावरती जाडसर असं ओबडधोबड वाटून घ्यायचं. तुम्हाला त्यानंतर स्वच्छ धुतलेली मेथीची भाजी टाकून हे सुद्धा यामध्ये टाकून ओबडधोबड वाटून घ्यायची या पद्धतीने. आता कढईमध्ये 1 चमचा तेल टाकून घ्यायचा. 1 बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आणि वाटून घेतलेलं मेथी आणि ठेचा टाकून थोडंसं मीठ टाकून छान पाणी आटूसपर्यंत शिजवून घ्यायचं, परतवून घ्यायचं. तयार आहे झणझणीत असा मेथीचा ठेचा. नक्कीच एकदा बनवून पहा. भाकरी सोबत, चपाती सोबत एक नंबर लागतो. 2 ते 3 दिवस टिकतो. रेसिपी आवडली तर लाईक. मेथीची भाजी खायला आवडत नाही मग एकदा या पद्धतीने बनवून पहा. नेहमी बनवून खाल. 1 छोटा चमचा तेलामध्ये लसूण, हिरवी मिरची, चिरलेली मेथीची भाजी, मीठ टाकून शिजवून घ्यायची आहे. भाजी शिजल्यानंतर काढून घ्यायची आणि त्याच पॅन मध्ये मोठा 1 चमचा तेल टाकून घ्यायचं. तेल गरम झालं की जिरे, बारीक चिरलेले लसूण, कांदा परतवून घ्यायचा. हे परतूसपर्यंत एक वाटण बनवून घ्यायचं ज्यामध्ये भाजलेले शेंगदाणे, फुटाण्याची डाळ, 1 चमचा पांढरी तीळ, पाणी टाकून छान वाटण बनवून घ्यायचं. बनवलेलं वाटण टाकून घ्यायचं. 1 टोमॅटोची प्युरी टाकून घ्यायची. घरची कांदा लसूण चटणी, मीठ, धना पावडर, गरम मसाला पावडर आणि हळद टाकून छान मसाला तेल सुटूसपर्यंत परतवून घ्यायचं. त्यानंतर शिजवलेली मेथीची भाजी टाकून घ्यायची. मिक्स करायची. गरजेनुसार पाणी टाकून घ्यायचं. गरम पाणी वापरायचं आणि 2 मिनिटे भाजी शिजवून घ्यायची. 2 मिनिटांनंतर लसूण आणि लाल तिखटची फोडणी करून घ्यायची. तयार आहे ढाबा स्टाईल लसुणी मेथी. नक्कीच बनवून पहा. चपाती सोबत, पराठ्यासोबत मस्त लागते. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, फॉलो नक्की करा. मुले जर भाज्या खात नसतील तर त्यांना अशा पद्धतीने खाऊ घाला. आणि तुम्ही जर मेथीपासून ही रेसिपी बनवली नसेल तर व्हिडिओ आत्ताच सेव्ह करून ठेवा. तेलामध्ये काही खडे मसाले, कांदा, टोमॅटो परतवून घ्यायचे. त्यानंतर माझ्याकडे थोडेसे हिरवे हरभरे होते त्यामुळे मी टाकलेले आहेत. तुमच्याजवळ नसतील तर काहीच प्रॉब्लेम नाही किंवा त्याऐवजी बटाटे आणि मटार देखील वापरू शकता. त्यानंतर मेथीची भाजी आणि मीठ टाकून घ्यायचं. मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची, लसूण, आले, कोथिंबीर, पुदिना यांचं वाटण बनवून घ्यायचं आणि ते देखील यामध्ये टाकून घ्यायचं. त्यानंतर थोडीशी धना पावडर आणि बिर्याणी मसाला किंवा गरम मसाला टाकून छान शिजवून घ्यायचं. मी थोडंसं लिंबाचा रस टाकून घेतलेला आहे. तुम्ही त्याऐवजी 2 चमचे दही सुद्धा वापरू शकता. त्यानंतर स्वच्छ धुवून घेतलेले बासमती तांदूळ टाकून घ्यायचे. मिक्स करायचं. पाणी टाकून मध्यम गॅसवरती 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. तर इथं मस्त असं चमचमीत पौष्टिक असा मेथीचा पुलाव बनवून तयार झालेला आहे. मुलांना टिफिन मध्ये देऊ शकता. संध्याकाळी किंवा दुपारच्या जेवणासाठी गरमागरम तुम्ही असा पुलाव बनवू शकता. तर या सगळ्या मेथीच्या रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या कमेंट्स मध्ये मला नक्कीच सांगा आणि अशाच रेसिपी पाहण्यासाठी करिश्माज मेजवानीला आता सबस्क्राईब करा.